एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्न एका सुंदर तरुणीबरोबर लावून देण्यात आलं। आता तो मुलगा चांगला कामधंदा करतो, चांगलं पैसे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्यानं त्या तरुणीसोबत लग्न केलं। ती तरुणीसुद्धा दिसायला चांगली होती आणि या दोघांचं लग्न अगदी घरच्यांच्या मर्जीनं मोठ्या लोकांमध्ये चांगल्या पद्धतीनं पार पडलं आणि पार पडल्यानंतर यांचा सुखाचा संसार सुरू झाला। बघता बघता बरेच दिवस बरेच महिने निघून गेल्यानंतर यांच्या सुखी संसारामध्ये त्या पुरुषाला आणि त्या महिलेला एक मुलगी सुद्धा झाली। आता मुलगी झाल्यानंतर मुलीचा अगदी चांगल्या पद्धतीनं सांभाळ त्या नवरा बायकोच्या जोडप्यानं केला। मुलगी मोठी झाल्यानंतर थोडी मोठी झाली, तिला शाळेमध्ये टाकण्यात आलं। शाळेमध्ये टाकल्यानंतर तिला शिक्षणासाठी तिला ट्यूशन लावण्यासाठी तिला बाहेर ठिकाणी सुद्धा पाठवावं लागायचं। पण मात्र जमाना खराब आहे, देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, तरुणी मुली यांच्यासोबत कशा पद्धतीनं घडतंय, या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं त्या मुलीच्या शिक्षणासाठी तिची जी शिक्षिका आहे, जी प्रायव्हेट ट्यूशन घेते, त्या शिक्षिकेलाच घरी बोलवण्यात आलं आणि तिचे घरीच क्लास घ्या, तिला तुम्ही घरी येऊन शिकवा असं त्या नवरा बायकोनं त्या शिक्षिकेला सांगितलं। आता शिक्षिकेला सांगितल्यानंतर ती शिक्षिकासुद्धा घरी यायची, त्या मुलीला अगदी चांगल्या पद्धतीनं शिकवायची। तिच्या गोड गोड बोलण्यामुळं ती मुलगीसुद्धा अगदी हुशार झाली आणि चांगल्या पद्धतीची अभ्यास करू लागली, म्हणून त्या मुलीला तिची शिक्षिका मोठ्या प्रमाणात आवडू लागली। आता ती मुलीला तर आवडूच लागली, पण मात्र त्या मुलीचे जे वडील आहेत यांनासुद्धा ती शिक्षिका आता मोठ्या प्रमाणात आवडू लागली। आणि जेव्हा जेव्हा त्या मुलीची आई घरी नसायची तेव्हा तेव्हा ती शिक्षिका त्या मुलीच्या वडिलाबरोबर बेडरूममध्ये जायची आणि नको ते कृत्य करायची। जेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आलं तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता, त्या तरुणाचं लग्न एका तरुणीबरोबर लावून दिलं। त्याची ती तरुणीसुद्धा दिसायला अगदी चांगली होती। या दोघांचं लग्न लावून दिल्यानंतर दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला। ही संपूर्ण घटना 14 वर्षापूर्वीची आहे। 14 वर्षापूर्वी या दोघांचं लग्न झालं, सुखी संसाराला सुरुवात झाली आणि सुखी संसाराला सुरुवात झाल्यानंतर त्यांना एक मुलगीसुद्धा झाली। आता मुलगी झाल्यानंतर मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती। मुलीला चांगलं शिकवायचं, मोठा अधिकारी करायचं अशी इच्छा त्या नवरा बायकोची होती, म्हणून तिला एका शिक्षणासाठी तिला ट्यूशनसाठी एक मॅडमसुद्धा लावण्यात आली होती आणि ती मॅडम प्रायव्हेट ट्यूशन घ्यायची, त्या मुलीच्या घरी येऊन शिकवायची। आता या घरामध्ये राहणारा जो पुरुष होता, त्या मुलीचा बाप होता, त्याचं नाव विकास होतं। तर ती जी शिक्षिका होती घरी येऊन शिकवत होती, तिचं नाव पूजा होतं। आता पूजा मॅडम त्या मुलीला अगदी चांगल्या पद्धतीनं शिकवत होत्या आणि एकदम गोड गोड बोलत होत्या, म्हणून त्या मुलीला शिक्षणाची आवड निर्माण झालेली होती। अभ्यासामध्ये ती हुशार होत होती। आता हुशार होत होती म्हणल्यावर ती मुलगी मॅडमचं जरा जास्तच कौतुक आईवडिलांसमोर करायची, म्हणून आता त्या वडिलांना सुद्धा ती शिक्षिका मोठ्या प्रमाणात आवडू लागली आणि आवडू लागल्यामुळं हा तिच्याकडं नजर टाकू लागला, पाहून हसू लागला। ती शिक्षिकासुद्धा त्या विकासकडं पाहून हसू लागली। त्या मुलीच्या वडिलाचं नाव विकास होतं, शिक्षिकेचं नाव पूजा होतं। विकासकडं पाहून हसू लागली आणि विकासला सुद्धा तिला आवडू लागली। अशा पद्धतीनं या दोघांचं बघणं बोलणं सुरू झालं आणि जेव्हा जेव्हा त्या मुलीची आई घरी नसायची तेव्हा तेव्हा विकास त्या पूजाला घेऊन बेडरूममध्ये जायचा आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा। आता ही घटना, असं प्रकरण मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू होतं आणि सुरू असल्यामुळं याची कानोकान खबर त्या मुलीच्या आईला सुद्धा नव्हती आणि इतर कोणाला सुद्धा नव्हती। हे प्रकरण असंच त्यांचं चालू राहिलं, पण मात्र ती जी शिक्षिका आहे त्या शिक्षिकांना त्या विकासकडं मागणी केली की तिची आर्थिक परिस्थिती जरा बिकट आहे, काम धंदा रोजगार काही मोठा नाही आणि ही काही प्रायव्हेट ट्यूशन घेते, त्यामधून जास्त काही उत्पन्न मिळत नाही, घर चालवणं सुद्धा अवघड आहे, कठीण आहे। मग विकास म्हणे तू कशाला टेन्शन घेते, मी आहे ना, तुला काय करतो गावामध्येच एक ग्राहक सेवा केंद्र चालू करून देतो। म्हणून यानं तिला गावामध्येच एक ग्राहक सेवा केंद्र सुरू करून दिलं
तिच्याच नावाने। आता त्या शिक्षिकेला ग्राहक सेवा केंद्र सुरू करून दिलं, कारण की ती हुशार होती, कम्प्युटर वगैरे या सगळ्या गोष्टी तिला समजत होत्या, म्हणून तिला ते केंद्र सुरू करून दिलं। ते केंद्र अगदी चांगल्या पद्धतीनं चालू लागलं। पण मात्र या गोष्टीची माहिती विकासच्या बायकोला मिळाली। आता विकासच्या बायकोला माहिती मिळाली की तिच्या नवऱ्यानं त्या शिक्षिकेला अशा पद्धतीनं ग्राहक सेवा केंद्र सुरू करून दिलं। मग ही गोष्ट तिला माहीत झाल्यानंतर तिची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि ती तिच्या नवऱ्याला विकासला भांडू लागली। आता विकासला भांडू लागली असता ते म्हणला की अगं तू ही पागल झाली आहे का, येडी झाली आहे का, तुला माहिती आहे का मी ग्राहक सेवा केंद्र काहून सुरू करून दिलं, तिला मी मानलेली बहीण आहे, ती माझी मानलेली बहीण आहे आणि तिची परिस्थिती बिकट आहे, तिचं घर चालवणं सुद्धा अवघड आहे आणि फक्त ट्युशनच्या पैशातून तिचं घर धकत नाही, तिला थोडा हातभार लागावा म्हणून तिला ग्राहक सेवा केंद्र सुरू करून दिलंय। ते ग्राहक सेवा केंद्र आपलंच आहे, पण फक्त तिला चालवायला दिलंय, असं बोलणं त्यानं त्याच्या बायकोला सांगितलं। आता त्याची बायको भोळी बाबडी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि बरं ठीक आहे म्हणून ते संपूर्ण प्रकार तिनं सोडून दिला, त्याच्याकडे काही जास्त लक्ष दिलं नाही। बघता बघता दिवसामागे दिवस जात होते। ती शिक्षिका आणि विकास लपून भेटत होते, सगळं काही मनमोकळेपणानं करत होते, पण मात्र विकासच्या बायकोला याची काहीच खबर लागलेली नव्हती। मग बरेच दिवस उलटून गेल्यानंतर ती जी पूजा मॅडम आहे हिनं चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला, कम्प्युटरवरती ऑनलाईन परीक्षा दिल्या आणि त्या माध्यमातून ती आता सरकारी शिक्षिका झालेली होती आणि तिला एका शाळेमध्ये नोकरीसुद्धा लागलेली होती। आता तिला नोकरी लागल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद विकासला झाला, यानं पेढे वाटले, एकदम खुश झाला। मग त्याची बायको जरा जास्तच चिडली की शिक्षिका ती झाली आहे, नोकरी तिला लागली आहे, तुम्हाला काहून एवढा आनंद झाला। मग हा पुन्हा म्हणला की ती आपलीच आहे आणि तिला नोकरी लागली काय आणि आपल्याला नोकरी लागली काय, ती आपलीच आहे म्हणून आपण आनंद साजरा केला पाहिजे, असं विकासने त्याच्या बायकोला पुन्हा समजून सांगितलं। बघता बघता काही दिवस निघून गेले, ती सरकारी शिक्षिका झालेली होती, तिला चांगली पगारसुद्धा सुरू झालेली होती। पण मात्र आता विकासचं मन बदललेलं होतं आणि त्यानं त्या पूजा मॅडमसोबत लग्न करण्याचं ठरवलेलं होतं। त्यानं तिच्यासोबत लग्न करण्याचं ठरवलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। आता हे लपून इकडं तिकडं फिरत होते, एकमेकांना भेटत होते, तेव्हा विकासच्या बायकोनं त्याला रंगे हात पकडलं आणि रंगे हात पकडल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार विचारला। घडलेला संपूर्ण प्रकार विचारल्यानंतर त्यानं थेट सांगितलं की तो आता त्या शिक्षिकासोबत लग्न करणार आहे आणि तिला घरामध्ये घेऊन येणार आहे। तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर राह, नाही तर घरामधून निघून जा, असं थेट विकास त्याच्या बायकोला म्हणला आणि त्या शिक्षिकेला घरामध्ये घेऊन आला आणि तिच्याबरोबर राहू लागला आणि त्यानं त्याच्या बायकोला घराबाहेर काढून दिलं। आता पहिली बायको घराबाहेर काढून दिली, ती थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशन गाठून तिच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली। आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत, सगळ्यांचं समुपदेशन करत आहेत आणि यांच्यावर योग्य ती कारवाईसुद्धा करणार आहेत। समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहारच्या जमुई जिल्ह्यामधली। पुन्हा तुम्ही म्हणता की घटना कुठं घडलेली आहे सांगितलंच नाही, तर बिहारच्या जमुई जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। त्या पुरुषानं त्या शिक्षिकेबरोबर कशा पद्धतीनं केलंय आणि त्याच्या बायकोला धोका दिला हे तुम्हाला या गोष्टीमध्ये समजलेलं असेल। त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी मॅडम घरी आणली, पण हाच तिच्या नादी लागला आणि स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घेतला, असंच आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर वाटतंय। तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो।